ये समंदर देख सकते हो गाइस, समंदर देख सकते हो गाइस, समंदर समंदर समंदर. हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. सो वेलकम. आई लक्ष्मीचा आशीर्वाद असू दे आमच्यासोबत. श्री महालक्ष्मी मंदिर, कुमठेगाव. तिन्ही बुलेट आहेत भाई, MS13 BP 2275. बस नाम ही काफी आहे. कामतीला 16 हर्ष जॉईन होणार आहे. गिरीश सरचं एक आहे हार्ली डेव्हिडसन, तर 5 मिनटात ते येतो बोलले. चला, उशीर झाला खूप, तर चला निघूया गाईज. आम्ही निघालो आत्ताच. चहा बिस्किट वगैरे आम्ही घेतलं आणि निघालो आहे आता कोल्हापूरच्या दिशेनं. सकाळी 4 वाजता आम्ही उठलेलो, अजून 50 किलोमीटर पण क्रॉस झालं नाही. 8 दिवस झाले भाई, मला झोपच लागत नव्हती. कधी 18 तारीख येईल, कधी पहाटे 4 वाजता आम्ही निघू. म्हणजे एवढी एक्साइटमेंट होती ना की काय बोलू तुम्हाला भाई. बाईक रायडिंगमध्ये फीलच वेगळे भाई खरंच. आणि त्यात सगळ्यांनी रॉयल एनफिल्डच्या गाड्या घेतल्यात, अजून तर आम्हाला जोश यायला लागला. कारण माझीसुद्धा बुलेट आहे, कारण 3 बुलेट झालेत आता. एक हार्ली डेव्हिडसन आहे आणि एक TVS रोनिन. टाईम वाजलेत 7:45 आणि अजून आम्ही मंगळवेढासुद्धा क्रॉस नाही केलेलं आहे. बेगमपूर आलेलं आहे भाई, बेगमपूर. मिरज 140, सांगली 146. कसा एकदम नजारा भारी वाटतो ना भाई. एकदम सकाळचं कोवळं सूर्यप्रकाश पडलेलं आहे हायवेवरती आणि इतका सुंदर दिसतो ना, खतरनाक भाई, जबरदस्त. रस्ता तर एवढा भारी आहे ना भाई, हायवे एकदम मक्खन. आणि माझी गाडी तर भाई 13 वर्षे झाली, असली मक्खनसारखी पळली ना. BS6ला पण ऐकत नाही भाई, BS3 गाडी आपली नादच खुळा. मागच्या वेळेस जेव्हा आम्ही मुर्डेश्वरला गेलो होतो ना, जाताना मी विजापूर मार्गे गेलो होतो, पण येताना भाई आपण एकदम कोल्हापूर मार्गे मक्खन रस्ता घेऊन आलो होतो. मक्खन रस्ता कसं एकदम सुसाट जाते गाडी, सुसाट. असं मुडक्यावर पाय दिले की बाई डायरेक्ट रत्नागिरीच. नागद 7 किलोमीटर बाई. साई कृपा हॉटेलला थांबायचं आहे. पोरं गेले अडतं पुढं. नागद पेट्रोल पंपाजवळ थांबायचं होतं आपल्याला. मेंबर थांबले का गेले पुढं काय माहिती. कसलं भारी वाटते बाई, एकदम असं काय सांगू तुम्हाला माझी फिलिंग. एकदम खूप भारी वाटतं भाई मला. एवढी एक्साइटमेंट आहे ना मला जायची. आवड पाहिजे माणसाला फिरायची बस. चला, काटा 100ला हलवतो जरा. काही 10वीचं पेपर चालू आहे वाटतं भाई, पेपरला चालले सगळे. नेक्स्ट स्टॉप डॅड मिरजला नाश्ता करू आणि कारण नागसर गेलेले. शिवकृपा हॉटेल होतं चांगलंच काहीच. क्लासिक चिली मिली. हो, फारच मागा बघायला लागलं कोण येणार आहे का. कोण नाही. कसं आहे भाई, हॉटेल ओम गणेश अनलिमिटेड नाश्त्यावर जेवण मिळेल म्हणजे एका ताटात आनंदपाठ. आपले गिरीश सर रस्ता चुकले होते. आता निघतोय आम्ही. चलो आ जाओ गाईज. पुढे आम्ही सध्या आहोत कोल्हापूरमध्ये आणि आता चाललो आहे आम्ही डायरेक्ट गणपतीपुळ्याला. भयानक आहे, भयानक ऊन. सकाळी एकदम गारा पडत होत्या, बर्फ पडत होतं, बर्फ सोलापुरात. दुपारी असलं भयानक ऊन. आता रात्री काय होईल काय सांगता येत नाही भाई. 1 वाजणार आहे आता. 1 वाजायच्या आत आम्ही कोल्हापूर गाठलं. सकाळी 6 वाजता आम्ही सोलापुरात होतो. थांबत प्रत्येक ठिकाणी चहा नाश्ता करत आम्ही 1 वाजेपर्यंत कोल्हापूरमध्ये पोचलो. आणि आता अजून 250 किलोमीटरचा प्रवास संपलेला आहे आमचा. अजून 160 किलोमीटर राहिलेलं आहे गणपतीपुळे. टाटा सियारा भाई, अपनों की ख्वाहिश टाटा सियारा. भयानक ऊन आहे, भयानक. गाडीवर वारा लागतं त्यामुळे काय वाटत नाही, पण 1 मिनिट जरी थांबलं ना आम्ही, पाक अंगाची लाई होऊन जाते, पाक भिजून जातं कामानं. पण आम्हाला संध्याकाळचं सनसेट बघायचं आहे, त्यामुळे जावंच लागेल गणपतीपुळ्याला. हे असे असतात बघा भाई काय. कंटिन्यू फॉर 11 किलोमीटर्स. विषय असा आहे की सनसेट होण्याच्या अगोदर आम्हाला तिथे जायचं आहे बीचवरती, पण बघू होईल का नाही. कारण टाईम तर ऑलरेडी 3 वाजून गेलेत. अजून 120 किलोमीटर आहे दाखवते.
आय थिंक जाऊ आम्ही. काय सांगतात नाही, रोडाचं काम भरपूर ठिकाणी चालू आहे, त्यामुळे डायव्हर्शन वगैरे दिलेलं आहे, त्यामुळे थोडा वेळ जातो आहे भरपूर. अच्छा असो, ते पण ठीकच आहे, कारण नेक्स्ट टाईम आम्हाला बरं होईल येण्यासाठी. आशा आहे की नेक्स्ट कोकण दौऱ्यानंतर आपल्याला सगळीकडे हायवे झालेलं भेटेल, कारण काम सुपरफास्ट चालू आहे सगळीकडे. लोक येडे होतेत बाई, लोक येडे होतेत कोकणात फिरायला. ते आज कळलं कावर होते. इतकं सुंदर बाई, इतकं सुंदर असं रत्नागिरी आहे ना भाई. तर आम्ही फायनली पोचलो आहे गणपतीपुळेच्या जवळपास. अजून 5 किलोमीटर आहे गणपतीपुळे इथून. रत्नागिरीनंतर कॅमेऱ्याची बॅटरी संपली होती, त्यामुळे व्हिडिओ काढता आला नाही. आता मी स्टार्ट केलं आहे गणपतीपुळेच्या जवळपास आल्यावर. प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणरा. गाईज खूप दिवसापासून आमचं प्लॅन चालू होतं कोकणला जायचं. आज फायनली आम्ही गणपतीपुळ्याला पोचलो, पण सोलापूरमधून निघायला आम्हाला 6 वाजले. त्यानंतर कारण लाईट पण गेली होती वादळी वाऱ्यामुळे, तर आवरायला थोडा उशीर झाला. तर आम्ही 6 वाजता निघितलो तिथून. चहा नाश्ता वगैरे करत आम्हाला गणपतीपुळ्याला यायला साधारण 7 वाजले आम्हाला. 7 वाजले आम्हाला यायला. तर गाईत असं धुकं उन्हाळ्याचे दिवस होते, तरी पण असं थोडंफार धुकं असं डोंगर दऱ्या दिसत होतं. तुम्ही डोळ्यानं बघितल्याशिवाय ते तुम्हाला कळणार नाही. गाइज ये नज़ारा तुम देख सकते हो, ये गणपतीपुळे का नज़ारा है और कितना सुंदर दिख रहा है. ये इतना अच्छा दिख रहा है ना भाई, क्या बोलूँ आपको भाई. रत्नागिरी आरेवारे इथून 11 किलोमीटर भाई, आरेवारे इथून. पण आधी आपल्याला गणपतीपुळ्याला जायचं आहे. बीचवरती बघूया आपण. गणपतीपुळेला आलेले आता. आधी आपले बंदी लोगों को पूछेंगे भाई बीच पे जाने का कि किधर जाने का. पहले आरेवारे जाने का प्लान था, लेकिन बहुत देर हो गया अभी. ये समंदर देख सकते हो गाइस, समंदर देख सकते हो गाइस. समंदर ये गहरा समंदर. गणपतीपुळे 0. अरे घेऊन आता आपण गणपतीपुळे आलो आहे, मंदिर नको ओस जायचं का. मग आधी आपण ते भक्तनिवास वगैरे बघू. आरेवारी ते इकडनं 12 किलोमीटर आहे. आरेवाऱ्याला जायचं का म्हणतो आता. हो, इथं मुक्काम करायचंच आहे ना. सकाळी दर्शन घेऊ मग आपण. इकडे बाजूला घ्या, गाडी बाजूला घ्या. चला. आरेवारेला जायचं असं प्लॅन ठरलं आहे, कारण सनसेट बघायला आपल्याला यायचं होतं इथं, पण आता खूप उशीर झालेला आहे. अंधार झालं आहे. आता आम्ही डायरेक्ट चाललो आहे आरेवारेला. नंतर रिटर्न इथं गणपतीपुळेला येणार आहे, रूम करणार आहे, रेस्ट वगैरे करणार आहे. सकाळी उठून आपल्या बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे. त्यानंतर बघू उद्याचं काय नियोजन आहे अजून. ते समुद्र कसलं भयानक दिसत आहे भाई, बघा ना तुम्ही. आरेवारेला चाललोय आम्ही, आरेवारेला चाललोय आम्ही. गाइज आप देख सकते हो कितना अच्छा ऐसा व्यू आ रहा है. गाइज बघू शकता संध्याकाळची वेळ झालेली आहे बाई आपली. तर सनसेट पॉईंट आपल्याला बघायचं होतं, पण आपल्याला नुसतं निळं पाणी दिसायला लागलं आता समुद्रामध्ये. आपल्याला यायला थोडा उशीर झाला आहे. AC 1200 म्हणून. रूम कसा आहे बघावं लागेल पहिला आपल्याला.